श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच म्हणजेच 19 मार्चला गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नववर्ष येत आहे. या दिवशी गुढी कधी उभारायची, गुढीची पूजा कशी करायची आणि घरात सुख समृद्धी येण्यासाठी काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात प्रथम म्हणजे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे. यंदा 19 मार्च गुरुवार रोजी गुढी उभारण्यासाठी अतिशय शुभ काळ आहे. स्वामी महाराजांचा हा दिवस आहे. त्या दिवशी अमावस्या देखील आहे. अमावस्या सकाळी 6:52 संपणार आहे. त्यामुळे सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. गुढी सोबतच गणपती पूजा, पंचांग पूजन किंवा श्रीराम नवरात्राचे विधी देखील या वेळेनंतरच सुरू करावेत. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचे असेल, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा गृहप्रवेश करायचा असेल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी सोने खरेदी करणे देखील लाभदायक मानले जाते. तर गुढी कशी उभारावी. सर्वात प्रथम गुढी उभारताना तुम्ही या साहित्यांचा वापर करा. गुढी उभारण्यासाठी आपल्याला वेळूची काठी, तांब्या किंवा चांदीचा कलश, कडुलिंबाची फांदी, साखरेची गाठी, जरीचा खण किंवा नवीन साडी, फुलांची माळ आणि हळदी कुंकू लागणार आहे. सर्वात प्रथम सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून वेळीच्या काठीला स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला कडुलिंबाचा पाला, गाठी आणि फुलांची माळ बांधा. त्यावर जरीचा खण आणि नवीन वस्त्र नीट गुंडा. त्यावर तांब्याचा कलश पालथा ठेवा. गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारा. गुढी उभारताना ब्रह्मध्वज या मंत्राचे पठण करणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. हा मंत्र म्हणजेच ब्रह्मध्वज नमस्तुते सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्य मृदहे मंगल गुरु. या मंत्रानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणत गुढीची पूजा करावी. या दिवशी गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. तसेच शेवग्याच्या शेंगांची कढी आणि कडुनिंबाचा पाला प्रसाद म्हणून सेवन केला जातो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचे तोरण नक्की लावा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्यातील वाईट गुण सोडून नवीन चांगली सवयी लावण्याचा संकल्प देखील करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.